नमस्कार, मी जय पवार द इंडिया न्यूज 24मध्ये आपलं स्वागत करतो। सध्याची नवीन पिढीचं जे आहे ते लक्ष आता सोशल मीडियाकडे वळताना आपल्याला दिसत आहे। अनेक सोशल मीडियाचे कलाकार जे आहेत ते मनोरंजनाचे नवीन प्रयोग करून लोकांपर्यंत पोहोचवत असतात। आज आपण इथे उपस्थित आहोत जिथे एक नवीन सोशल मीडिया या माध्यमातल्या सॉन्गचे काही कलाकार आहेत, त्यांनी एक गाण्याचं आज प्रदर्शन केलं आहे। त्यांचे काही दिग्दर्शक आणि निर्माते देखील इकडे आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया नेमका या सॉन्गला त्यांनी कसं कंपोज केलं। सर, सर्वप्रथम काय सांगाल, हे आज सॉन्गचं रिलीज झालं आहे, कशा प्रकारचं सॉन्ग आहे आणि तुमचा रोल काय आहे या सॉन्गमध्ये? या सॉन्गचं नाव आहे लागलं तुझ्या नादा, ज्याच्यात मी मेन लीड ॲक्टरची भूमिका निभावतो आहे। आणि सॉन्गची थीम अशी आहे की थोडंसं हॉरर कॉमेडी आहे, जिकडे तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही एका बंगल्यात जातो, तिकडे आम्ही एका मुलीला बघून आम्ही अट्रॅक्ट होतो आणि त्यात तिच्या नादात आम्ही एवढे गुंतून जातो की आम्हाला भानच नसते की ती भूत आहे की नाही, आम्हाला हेच माहीत नसतं। कारण ती अशी सुंदर आलेली असते की आम्हाला वाटतं की ती खरंच एक हूरपरीसारखी आहे। पण नंतर आमची वाट लागते ती तुम्हाला बघायला मिळतच शेवटी काहीतरी ट्विस्ट केला आहे आम्ही, एक नवीन प्रयत्न केला आहे की हॉरर कॉमेडी या आपल्या इंडस्ट्रीत बहुत गाणी अशी आलीच नाही आहेत, पण एक नवीन असा एक प्रयत्न केला आहे आम्ही। आपलं सर्वप्रथम गाणं आहे हे कशा प्रकारचं, आपल्याला म्हणजे तयारी कशी होती? तयारी फार खूप जास्त एफर्ट्स घेतले, कारण मी डान्सर नाही आहे पहिली गोष्ट तर, आणि ते गणेश भाई आहेत जे कोरिओग्राफर आहेत त्या गाण्याचे, त्यांनी माझ्याकडून हे डान्स करून घेतलं आणि मी त्यातही मी 100% जास्त दिलं आहे। कारण मला एक्सपेक्टेशन्स नव्हते की मी डान्स करू शकेल असं चांगला। आता त्यांनी त्यातून माझ्यातून काढून घेतलं, भरपूर मजा आली करायला आणि हे सॉन्ग खूपच आवडेल लोकांना, मला असं वाटतं। सर, म्हणजे एक सॉन्गचं आपल्याला संकल्पना सुचली कशी की लोकांपर्यंत हे सॉन्ग पोचू? कारण की आपण बघायला गेलो तर गावातलं एक लोकेशन आहे, एक वातावरण देखील गावरण दिसतंय, काय सांगाल या संदर्भात? परत काय बोलले? जे वातावरण आहे ना हे गावरण आहे, सॉन्गचं देखील एक क्लायमेट वेगळं, लोकेशन वेगळं आहे। आपल्याला काय वाटतं लोकांपर्यंत हे सॉन्ग कशा प्रकारे पोहोचेल? सॉन्ग असं आहे की त्यात तेच मी आधी सांगितलं की थोडंसं युनिक करायचा प्रयत्न केला, जसं की हॉरर कॉमेडी टाकले, कॉमेडी सॉंग्स बरेच आलेत, त्यात हॉरर टाकणं हे थोडंसं युनिकनेस झाला। आणि त्यात हे गाणं पण असं चाल ह्याची अशी आहे की जे उठताच नाचायला जमेलच असं होतंय, असं सॉन्ग आहे ते। म्हणून असं वाटतं की लोकांना खरंच खूप आवडेल आणि भरभरून लोक प्रेम पण देतील आम्हाला। धन्यवाद। आपल्यासोबत दिग्दर्शक देखील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। सर, काय सांगाल, आपला सॉन्गचं लॉन्चिंग झालं आहे, कशा प्रकारचं सॉन्ग आहे आणि काय सांगाल सर? सॉन्ग विंजिओन प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर लॉन्च झाला आहे, तर आजच लॉन्च झाला आहे गाणं, तर लवकरच बघा। आणि नवीन कन्सेप्ट घेऊन आलो आहे आम्ही, हॉरर पहिल्यांदाच। आणि कसं वाटतंय, या अगोदर पण झाले असतील गाणे, पण हा नवीन प्रकारचं गाणं आहे, नक्की बघा, तुम्हाला आवडेलच। आपल्यासोबत निर्माते देखील आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या नेमकं सॉन्गचं कशा प्रकारचं त्यांनी एक आज ओपनिंग केलं आहे। सर, काय सांगाल? हिंदी में बोल सकते। आज हमने अपने सॉन्ग का लॉन्च किया है, लागलो तुझा नादा। गाना करने में इतनी मेहनत लगी, इतनी लोगों की मेहनत लगी है, बट इतने मेहनत के बाद करने के बाद में आज जो उसका रिज़ल्ट मिला है वो काफ़ी अच्छा मिला है, बहुत सेटिस्फैक्शन वाला रिज़ल्ट मिला है, क्योंकि लोगों ने अपने दिल से मेहनत करी है। और आज इस गाने का रिलीज़ होने के बाद में जब लोगों ने इतना प्रोत्साहन दिखाया, गाना रिलीज़ होने के बाद में लोगों ने जो एंथुसियाज़म दिखाया, तब हमको भी ऐसा लगा कि हमने लोगों के लिए कुछ किया है। बस इतना ही एक रिक्वेस्ट है कि ज़्यादा से ज़्यादा लोग अगर इस गाने को पसंद करेंगे तो हम दूसरे प्रोजेक्ट को जल्दी से जल्दी लेके आने की कोशिश करेंगे। सर, ये गाना कंपोज करने के लिए आपको कैसे सूझा, मतलब कि क्या कॉन्सेप्ट कैसे आपको आया? कॉन्सेप्ट जो लेने वाले वो है हमारे साधन भोईर जो DOP है, और गणेश भास्कर सरवनकर जो इस गाने के कोरियोग्राफर है। तो मैं उनसे भी चाहूँगा कि दो वो भी बोले, 1 मिनट उनको भी बुला लेता। इनका जो मेन आइडिया है वगैरह, जो इनका आइडिया था जो एक हॉरर में एक आइटम सॉन्ग करने के लिए, तो बाकी गणेश भाई बताएंगे क्या है। सर, बताइए आप क्या नेमकं कैसे लगा? बघा, हे गाणं जे तुम्ही बघितलं आहे, ऐकताच क्षणी तुम्हाला असं वाटेल का हे आयटम सॉन्ग आहे, पण आम्ही त्याला वेगळ्या जॉनरने आम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न केला। हॉरर कॉमेडी आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर आत्तापर्यंत हॉरर कॉमेडी ही कन्सेप्टच आली नव्हती, आणि आम्ही विंजॉन प्रोडक्शन वसीम भाईतर्फे आम्ही ती एक क्रिएटिव्हिटी आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, आणि नक्कीच ती लोकांना पण आवडेल, आणि तुम्ही भरभरून त्या गाण्याला प्रेम करा
असंही माझं आव्हान आहे तुम्हाला. सर गावरान सॉन्ग दिसत आहे, आयटम सॉन्ग नाही, लव सॉन्ग नाही, गावरान सॉन्ग दिसतं, सर्व वातावरण किंवा बॅकग्राऊंड गावरान आहे. कशा प्रकारे सुचलं लोकेशन आपल्याला? लोकेशन आम्हाला जे हॉरर करायचं होतं तर वसीम भाईनीच लोकेशन हे केलेलं आणि आम्ही जेव्हा लोकेशन बघितलं तेव्हा आम्हाला बघताच त्यांनी वाटलं अरे इथे हॉरर आपण शूट करू शकतो. त्यामुळे ते गावरान टाईप तुम्ही जर बघितलं असेल याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण लोकेशन ते गावरान पण दिसतंय आणि ते तेवढंच हॉरर पण दिसतं. सर एकंदरीत इंस्टाग्रामचे हे जे काही सोशल मीडिया कलाकार आहेत यांना घेऊन हे गाण्याचं आपण लॉन्चिंग केलं आहे, नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? बघा, नवीन कलाकारांना आपल्याला प्राधान्य द्यायचं होतं, नवीन कलाकारांना घेऊन आपल्याला ही कामं करायची होती. म्हणून आताचं ट्रेंडिंग जे चालू आहे इंस्टाग्रामचे जे रील स्टार्स आहेत बिचारे तेही मेहनत करतात आणि कुठेतरी त्यांनाही पुढे प्लॅटफॉर्म मिळावा याच उद्देशाने रील स्टारला घेऊन आम्ही हे काम केलेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत सोशल मीडियातले ज्येष्ठ असे कलाकार आपल्यासोबत आहेत. श्री ऑस्टिन सरांशी आपण बातचीत करू आणि जाणून घ्या नेमकं सॉन्ग त्यांना कसं वाटलंय. ऑस्टिन सर आपल्याला सर्वप्रथम सांगा सॉन्ग कसं वाटलं आपल्याला? बढ़िया है, उसमें नाचने का हिंदी बोले चलो। हिंदी में बताइए आपको सॉन्ग कैसा लगा? सॉन्ग एकदम बढ़िया था, मस्त था। हम लोग इस सॉन्ग में तो बहुत बार नाचा, सुन सुन के अभी बाहर हो गया। आपका रोल बहुत कॉमेडी जैसा है, क्या लगता है आपको अंदाजा था ये रोल आपको पहले मिल सकता था? फिर मेरे को अंदाज नहीं था, मुझे लगा कोई डांस स्टेप रहेगा, पर मुझे ऐसा डायरेक्ट किया और सबको पसंद आया। अच्छा लगा, मतलब जो रोल दिया सबको अच्छा लगा, मेरा रोल देख के वो बहुत अच्छा लगा। क्या लगता है सर गाना लोगों तक अच्छी तरह से पहुंच पाएगा? गाना सब तक पहुंचेगा, ये गाना ज़्यादा करके शादियों में हल्दियों में बजाएगा मुझे ऐसा लग रहा है, और ये रील पे हिट हो गया तो फिर गाना वायरल है। और सर एक लास्ट क्वेश्चन करता हूँ, बैकग्राउंड में जो गांव दिखा है, गांव में अपने आप भी खुद गए हैं, कैसा लगा वहाँ पे लोकेशन पे जाके ये सॉन्ग को जब ये कास्टिंग हो रहा था? लोकेशन बहुत बढ़िया था, अगर वो लोकेशन देख के ही अलग नेचर लगा, और उधर एक दिन में शूट करके आया, मतलब बहुत अच्छा लगा उधर। फर्स्ट टाइम ऐसे लोकेशन में गया और सबको पसंद आया। उधर हम लोग के साथ जो दोस्त लोग भी आया था उनको भी पसंद आया, उधर से रिटर्न आने का मन नहीं कर रहा था। सर लास्ट क्वेश्चन, ऑडियंस के लिए आप कुछ एक मैसेज देना चाहोगे? ये मैं यही चाहता हूँ कि आप लोग सब ये गाना देखो जाके, अच्छा लगा तो कमेंट करो, और अगर पसंद आए तो दोबारा ऐसे ही गाना बनाऊंगा। थँक्यू सर आमचं बातचीत करने के लिए. तर आपण पाहिलं ते इंस्टाग्रामवरचे जे काही सोशल मीडियाचे नवीन कलाकार आहेत यांना देखील पुढे जाऊन संधी मिळावी. अर्थातच जे मोठे कलाकार आहेत यांच्यासोबतच तरुण कलाकार असतील, नवीन कलाकार असतील, यांना देखील प्रेरणा मिळाव्यात, यांच्या देखील पुढे सर्व काही पुढे होत राहावं यासाठी देखील या संकल्पनेला पुढे घेत या आज सॉन्गचे उद्घाटन झाले आहे. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.